नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज टंका. आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत जागतिक ऊर्जा संकट, भारताची बदलती रणनीती, पेट्रोल डिझेल दरामागची गणितं, LPG दरांची स्थिती, औद्योगिक क्षेत्राला मिळालेला दिलासा आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेत सुरू असलेले मोठे बदल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सविस्तर बिझनेस अपडेटला. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. या परिस्थितीचा भारतावर थेट आणि खोल परिणाम होताना दिसत आहे. कारण भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्चे तेल आयात करणारा देश असून यामुळे जागतिक स्तरावर कोणतीही हालचाल ही भारताच्या अर्थव्यवस्थेवर तत्काळ परिणाम करत आहे. सध्या पश्चिम आशियातील संघर्ष, विशेषतः इराणशी संबंधित तणाव आणि होर्मुझ समुद्रधुनीतील अस्थिरता ही भारतासाठी मोठी चिंतेची बाब बनली आहे. होर्मुझ समुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग मानला जातो. जगातील जवळपास 20% तेल हे या मार्गातून वाहतूक होते. भारताच्या बाबतीत पाहिले तर सुमारे 40% कच्च्या तेलाची आयात याच मार्गावरून होते. म्हणूनच या मार्गातील कोणताही अडथळा म्हणजे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला थेट धोका मानला जातो. जहाजांची वाहतूक मंदावणे, विमा खर्च वाढणे आणि पुरवठ्यातील अनिश्चितता यामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ ही होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर भारताने आपल्या ऊर्जा धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे आणि या बदलाचा केंद्रबिंदू ठरला आहे रशिया. मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2026 मध्ये भारताच्या रशियन तेल आयातीत तब्बल 82% वाढ झाली आहे. ही वाढ केवळ आकड्यापुरती मर्यादित नाही, तर ती भारताच्या दीर्घकालीन रणनीतीचा एक भाग आहे. रशिया भारतासाठी लाईफलाईन का ठरत आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे किंमत. रशियाकडून मिळणारे कच्चे तेल हे जागतिक बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होते. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात परकीय चलन हे बचत होते. दुसरा मुद्दा म्हणजे उपलब्धता. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा अनिश्चित झाला असताना रशियाने भारताला सातत्याने तेल पुरवठा सुरू ठेवला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे राजनैतिक संतुलन. भारताने एकाच प्रदेशावर अवलंबून न राहता विविध देशांशी संबंध मजबूत करण्याचा मार्ग हा स्वीकारला आहे. यामुळे भारताची एनर्जी डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटजी अधिक मजबूत होताना दिसत आहे. या गोष्टीचा परिणाम असा झाला आहे की भारताने रशियाकडून आयात वाढवून एक प्रकारे जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यामध्ये काही आव्हाने देखील आहेत. रशियन तेल मुख्यतः लांब अंतरावरून येते. यामुळे वाहतूक खर्च वाढतो. शिपिंग आणि विमा यामध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच आंतरराष्ट्रीय निर्बंध, पेमेंट प्रणालीतील अडचणी या देखील भारतासमोर आहेत. तरीही या सर्व अडचणीवर मात करून भारत रशियाकडून आयात ही वाढवत आहे. कारण पर्याय सध्या मर्यादित आहे. याचबरोबर भारत केवळ कच्च्या तेलापुरता मर्यादित राहिलेला नाही. LNG म्हणजे द्रवरूप नैसर्गिक वायू यासाठीही भारत रशियाशी चर्चा करत आहे. कारण वीज निर्मिती, खत उद्योग आणि औद्योगिक वापरासाठी LNG अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम आशियातील LNG पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भारताला नवीन स्रोत हे शोधावे लागत आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रात मल्टी सोर्स स्ट्रॅटजी ही स्पष्टपणे दिसू लागली आहे. याशिवाय भारत देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर देखील भर देत आहे. नवीन रिफायनरीज, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, नूतनीकरणक्षम ऊर्जेवरही लक्ष देण्यात येत आहे. मात्र अल्पकालीन दृष्टीने पाहता रशियावर वाढते अवलंबित्व हे वास्तव आहे. तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती भारतासाठी दोन्ही बाजूने परिणाम करणारी आहे. एका बाजूला स्वस्त तेलामुळे आर्थिक दिलासा मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला देशावर वाढते अवलंबित्व हे धोरणात्मक जोखीम निर्माण करू शकते. पण सध्याच्या परिस्थितीत भारतासाठी हा एक व्यावहारिक निर्णय मानला जात आहे. जागतिक राजकारण, युद्ध निर्बंध आणि पुरवठा साखळीतील अडचणी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ऊर्जा बाजारावर होताना दिसत आहे आणि भारत या बदलत्या परिस्थितीत स्वतःला जुळवून घेताना दिसत आहे. एकंदरीत रशियाकडून वाढती तेल आयात ही केवळ तात्पुरती गरज नाही, तर ती भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या रणनीतीचा एक भाग बनत चालली आहे. आगामी काळात ही भागीदारी आणखी मजबूत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्याचवेळी भारताला संतुलन राखणे देखील इतकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आता या पार्श्वभूमीवर आपण पुढील मोठ्या बातमीकडे वळूया. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत मोठी कपात ही केली आहे. हा निर्णय ऐकायला दिलासादायक वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना त्याचा तातडीने फायदा होताना दिसत नाही आहे. सरकारने पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी सुमारे 13 रुपयांवरून 3 रुपये इथपर्यंत कमी केली आहे. तर डिझेलवरील काही कर पूर्णपणे हटवण्यात आला आहे. पण तरीही पेट्रोल आणि डिझेल यांचे दर हे स्थिर आहेत. कारण काय? याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ. जागतिक बाजारात दर वाढले की त्याचा परिणाम देशांतर्गत किमतीवर होतो.
मुंबईमध्ये पेट्रोल सुमारे 103 रुपये 54 पैसे इतका प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर हा 90 रुपये 3 पैसे इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 101 रुपये 23 पैसे इतका आहे. कोलकात्यात 105 रुपये इतका दर आहे, तर हैदराबादमध्ये हा दर 107 रुपयांच्या आसपास आहे. यावरून स्पष्ट होते की कर कपात असूनही ग्राहकांना फारसा दिलासा मिळालेला नाही, कारण भारतात इंधनाच्या किमतीमध्ये केंद्र आणि राज्य यांच्या करांचा मोठा वाटा हा असतो. म्हणूनच कर कमी केल्याने लगेच दर कमी होतील असं नाही. तेल कंपन्यांना देखील तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय हा घेतला जातो. सरकारने आता दर 15 दिवसांनी पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात दरांमध्ये जलद बदल दिसू शकतात. पण सध्या ग्राहकांसाठी ही स्थिती वेट अँड वॉच अशीच आहे. आणि याच दरम्यान सामान्य माणसाच्या घरगुती बजेटवर आणखी एक मोठा परिणाम करणारा विषय म्हणजेच LPG. चला आता त्या बातमीकडे वळूया. 28 मार्च 2026 रोजी LPG सिलेंडरच्या दरामध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी दर आपले स्थिर ठेवले आहेत. ही ग्राहकांसाठी काही प्रमाणात दिलासादायक बातमी आहे. पण याआधीच मार्चच्या सुरुवातीला दर वाढले होते. 14 किलो सिलेंडरच्या किमतीत सुमारे 60 रुपयांची वाढ ही नोंदवण्यात आली होती. दिल्लीमध्ये हा दर 913 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये हा दर 912 रुपये इतका आहे, तर कोलकात्यात हा दर 939 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 928 तर काही भागांमध्ये 999 रुपये इतका हा दर आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण हा वाढत चालला आहे. LPG हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यामुळे किमतीत वाढ ही थेट घरगुती बजेटवर परिणाम करते. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरचा दर आणि मागणी पुरवठा यावर LPGचे दर अवलंबून असतात. म्हणूनच पुढील महिन्यात हे दर वाढू शकतात किंवा कमी देखील होऊ शकतात. ही अनिश्चितता सध्या कायम आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एका सकारात्मक बातमीकडे वळूया. सरकारने औद्योगिक क्षेत्राला दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. व्यावसायिक LPGचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. सुमारे 20% वाढ ही नोंदवण्यात आली आहे. यामुळे पुरवठा आता पूर्वीच्या 70% या पातळीपर्यंत पोहोचला आहे. याचा फायदा स्टील, ऑटोमोबाईल, केमिकल्स, टेक्स्टाईल आणि प्लास्टिक उद्योग यांना होत आहे. हे सर्व उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. LPGच्या कमतरतेमुळे उत्पादनात अडथळे निर्माण झाले होते. आता हे अडथळे कमी होणार आहे. उत्पादन सुरळीत होईल, खर्च नियंत्रणात राहील, निर्यातीला चालना मिळेल. मात्र काही उद्योग अजूनही समाधानी नाहीत. त्यांच्या मते पुरवठा अजूनही अपुरा आहे. विशेषतः वस्त्रोद्योगात समस्या या कायम आहेत. तरीही हा निर्णय एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. आणि आता आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवर एक घडलेली मोठी आर्थिक घडामोड. रशियाने तब्बल 25 वर्षानंतर पहिल्यांदाच आपल्या सेंट्रल बँकेच्या साठ्यातील प्रत्यक्ष सोन्याच्या विटांची विक्री ही सुरू केली आहे. आणि ही केवळ एक आर्थिक बातमी नाही, तर ही सध्याच्या जागतिक युद्धसदृश्य परिस्थितीची स्पष्ट प्रतिबिंब आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण हा निर्माण झाला आहे. ऊर्जा निर्यातीवर निर्बंध, परकीय गुंतवणुकीत घट आणि जागतिक व्यवहारांमध्ये आलेल्या अडचणी यामुळे ही महसूल घटला आहे. युद्ध खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संरक्षण खर्च, लष्करी उपकरणे, लॉजिस्टिक आणि इतर खर्चांमुळे सरकार प्रचंड दबावाखाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर रशियाने आपल्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या साठ्याला हात घालण्याचा निर्णय हा घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2022 ते 2025 दरम्यान रशियाने परकीय चलन आणि सोने विक्री यातून सुमारे 15 ट्रिलियन रुबल्स उभारले आणि 2026च्या सुरुवातीला 2 महिन्यातच सुमारे 3.5 ट्रिलियन रुबल्सची अतिरिक्त विक्री ही करण्यात आली. जानेवारी 2026मध्ये सुमारे 3 लाख औंस सोने विकले गेले, तर फेब्रुवारीमध्ये 2 लाख औंस. यामुळे रशियाचा एकूण सोनेसाठा हा सुमारे 74.3 दशलक्ष औंसपर्यंत खाली आला आहे, जो मागील 4 वर्षातील सर्वात कमी स्तरावर आला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधी रशियामध्ये सोने व्यवहार हे प्रामुख्याने कागदोपत्री होत असत. म्हणजेच वित्त मंत्रालय आणि सेंट्रल बँक दरम्यान मालकी ही बदलत असे, पण प्रत्यक्ष बाजारात सोने विकले जात कधीच नव्हते. आता मात्र परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की प्रत्यक्ष गोल्ड बार हे बाजारात विकले जात आहे. रशियाचा बजेट तुटवडा झपाट्याने वाढत आहे. 2025मध्ये तो GDPच्या सुमारे 2.6% इतकापर्यंत पोहोचला. काही अंदाजानुसार तो 3% पेक्षा जास्त गेला आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे युद्धामुळे वाढलेला खर्च, तेल आणि गॅस याच्या उत्पादनातील घट
आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध. पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे डॉलर व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. बँकिंग प्रणालीवर दबाव हा वाढला आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कठीण होऊन बसला आहे. यामुळे रशियाला पर्यायी आर्थिक स्रोताचा वापर करावा लागत आहे आणि त्यात सोन्याची विक्री हा एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. रशियाकडे अजून देखील 2000 टनापेक्षा जास्त सोनेसाठा हा उपलब्ध आहे. तो जगातील 5व्या क्रमांकाचा मोठा साठा आपल्याकडे ठेवून आहे. मात्र या साठ्याचा वापर सुरू होणं म्हणजे परिस्थितीची गंभीरता स्पष्ट होत आहे. युद्धाच्या काळात देश सहसा आपल्या सुरक्षित साठ्यावर अवलंबून राहतात आणि सोने हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो. पण जेव्हा तोच साठा विकण्याची वेळ येते तेव्हा आर्थिक दबाव किती वाढला आहे याची कल्पना आपल्याला येते. तज्ज्ञांच्या मते हा निर्णय अल्पकालीन दिलासा देऊ शकतो. सरकारला तातडीने पैसे देखील मिळतील, युद्ध खर्च भागवता येईल, पण दीर्घकालीन दृष्टीने पाहता हा एक धोक्याचा इशारा आहे. कारण सोनेसाठा कमी होणे म्हणजे देशाच्या आर्थिक सुरक्षिततेत घट होणे. याशिवाय जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास देखील डळमळीत होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक युद्धसदृश्य परिस्थितीमुळे अनेक देश आता त्यांच्या साठ्याकडे नव्याने पाहत आहे. ऊर्जा, अन्नधान्य आणि मौल्यवान धातू यांचा साठा वाढवण्यावर प्रत्येक देश हा भर देत आहे. अशा परिस्थितीत रशियाने सोन्याची विक्री करणे हा एक वेगळीच दिशा दर्शवत आहे. एकीकडे भारतासारखा देश ऊर्जा सुरक्षिततेसाठी नवीन भागीदारी करत आहे, तर दुसरीकडे रशियाला आपल्या साठ्यावर अवलंबून राहावं लागत आहे. यातून जागतिक आर्थिक संतुलन बदलत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे. एकूणच रशियाने सुरू केलेली सोने विक्री ही केवळ आर्थिक निर्णय नाही, तर ती सध्याच्या युद्ध निर्बंध आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली गरजेची पावले आहेत. आगामी काळात या निर्णयाचा परिणाम जागतिक बाजारावर देखील दिसू शकतात आणि म्हणूनच ही घडामोड केवळ रशियापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आर्थिक संकेत ठरत आहे. एकूणच आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आपण पाहिलं ऊर्जा संकट, भारताची रणनीती, इंधन दराचे गणित, LPGचा परिणाम, औद्योगिक क्षेत्रातील बदल आणि रशियाची आर्थिक स्थिती. जागतिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक देशावर हा होत आहे. भारत देखील याला अपवाद नाही, पण भारताने परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय हे भविष्यासाठी देखील महत्त्वाचे ठरत आहे. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.